आपकी अदालतमध्ये सुपरस्टार आमिर खान यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येकाशी वाद घालतात. आजकाल खूप चर्चा आहे तुमच्या भांडणांची. किरण रावशी तुम्ही भांडण केलं होतं. कित्येक दिवस बोललाही नाहीत. हो हो हो. ऍक्च्युली ही भांडणाची गोष्ट नाहीये. मी भांडण खूप कमी करतो, कमी लोकांशी. मी माझं नेचरच नाहीये कोणाशी भांडण करणं. जेव्हा कोणी मला हर्ट करतं ना, जेव्हा माझं कोणी हृदय तोडतं, मन दुखावतो, तेव्हा मी एकदम सायलेंट होऊन जातो. जणू काही कुठल्या तरी स्टीलच्या भिंती माझ्या चारही बाजूंनी येतायत, पडतायत आणि मी आता त्यानंतर ज्या व्यक्ती माझ्या बरोबर चुकीचं केलंय, मी त्याच्याशी बोलतच नाही. मी त्याचं म्हणणं ऐकतो ना उत्तर देतो. मी एकदम आयसोलेट करून टाकतो स्वतःला. तर इतका जास्त त्रास होतो मला, इतकं जास्त हर्ट होतं, की मी एक्सेप्टच करत नाही, की तो माझ्याशी बोलतोय, की त्यापुढे मग एकदम कट ऑफ होतो. म्हणजे म्हणतात ना, कट ऑफ होऊन जातो. त्याला संधीच देत नाही मी आणि ही चुकीची गोष्ट आहे, चांगली गोष्ट नाहीये. बघा, माणसाकडून चुका होतात आणि जर कोणी तुमचं मन दुखावलं असेल, तर त्याला माफ करून टाकलं पाहिजे. माफीपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाहीये. माफीपेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाहीये, परंतु याआधी की तुमचा पुढील आरोप येईल. खूप अटॅकिंग मोडमध्ये असतात हं रजतजी. हो, हो. ते अजिबात सोडत नाहीत. टाक, टाक, टाक प्रत्येक बाजूने. तर ही गोष्ट बरोबर आहे, की बरं याला मी म्हणेन की इमॅच्युअर. हा बालिशपणा आहे, की तुमच्या मित्राबरोबर तुमचं कुठल्यातरी पॉइंटवर काहीतरी भांडण झालं, काहीतरी मतभेद झाले, तर तुम्ही आता 7 वर्ष बोलला नाहीत त्याच्याशी. हे माझं जुही चावलाशी 7 वर्ष बोलला नाहीत. हो, जुही बरोबर मी 7 वर्ष बोललो नाही. तर हा बालिशपणा आहे, हा इगो आहे. यामध्ये इगो येतो, की मीच बरोबर आहे, त्याने चुकीचं केलंय, आता मी त्याला माफ करणारच नाही. हे चुकीचं आहे. तर मी मानतो, की ही चूक माझ्यामध्ये होती आणि मग मी थेरपीसुद्धा सुरू केली काही वर्षांपूर्वी. तर या सगळ्या गोष्टी मला स्वतःबद्दल लक्षात आल्या, की हे असं नाही झालं पाहिजे. हे कठोर, जजमेंटल, अनफॉरगिव्हिंग, की तुम्ही कोणाला माफ करत नाहीयेत. या गोष्टी चुकीच्या आहेत आणि मला या गोष्टी हळू-हळू लक्षात आल्या आहेत. मी तुमच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पाहिलं होतं, की तुम्हाला खूप गाढ झोप लागते आणि तुम्ही एकदा झोपलात, की हां. तुम्हाला उठवणं खूप कठीण होऊन हो, हो. जातं. अगदी हे खरं खरं आहे. आहे का सर? हे अगदी खरं आहे. मला माझे मित्र, यार, फॅमिली वगैरे सगळे कुंभकर्ण म्हणतात. कारण एकदा मी झोपलो, की मग मला उठवणं खूपच अवघड आहे. आणि ही गोष्ट सुद्धा खरी आहे, की मी खूप जास्त त्रास जागून कामसुद्धा करू शकतो. परंतु एकदा का मी झोपलो, मग त्याच्यानंतर मला उठवणं अवघड आहे. ज्या मी अंथरुणावर झोपतो, तर डोक्यापाशी जे टेबल आहे, त्याच्यावर एक वॉटर स्प्रे ठेवला आहे. जो आम्ही लोक मेकअपमध्ये वॉटर स्प्रे जो यूज करतो, तर तो पर्मनंटली माझ्या बाजूला असतो. कारण जेव्हा मला सकाळी मी स्वतःहून तर उठत नाही. मला अलार्म ऐकूच येत नाही. मी माझ्या झोपेमध्ये खोटं बोलतो. जेव्हा मला उठवलं जातं, की "बाबा तुझं काम आहे, 6 वाजताची शूटिंग आहे." तर झोपेमध्ये मी म्हणतो, "नाही, नाही, ते कॅन्सल झालंय, झोपू दे." हे 3-4 वेळा झालंय रजतजी. मी त्या रीनाला म्हणालोय, की "माझं शूटिंग कॅन्सल झालंय, मला झोपू दे." तर त्यांनी झोपू दिलं. हे एकदा यशजींबरोबर सुद्धा झालंय. यश चोप्रा नंबर 1 डिरेक्टर, त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा काम करत होतो, परंपरा. तर यशजी म्हणाले, की "उद्या आपण शूटिंग एक फोटो सेशन करायचंय. मला शूटिंग 1-2 महिन्यांनंतर तर लूक आपण बघूया. फोटो सेशन करूया. तुमचा लूक कसा येईल. तर उद्या 11 वाजता तुम्ही या. आपण फोटो सेशन करूया." तर मी म्हणालो, "यशजी सॉरी, उद्या माझं शूटिंग आहे. तर 11 वाजता नाही येऊ शकणार मी. मी सकाळी 7 वाजता येतो." तर ते म्हणाले, "खूप लवकर होईल 7 वाजता फोटो सेशनसाठी. तू इतक्या लवकर उठवणार मला?" मी म्हणालो, "यशजी माझं काम आहे ते. तर मी 7 ते 9 2 तास तुमच्यासाठी फोटो सेशन करेन आणि 9 वाजता शूटिंग आहे, तर मी 9ला निघेन, 10 वाजता पोहोचेन. तर 1 तास शूटिंगला लेट पोहोचेन." आणि मी मनसूरचं शूटिंग होतं. माझे जे भाऊ आहेत, तर मी त्यांच्याकडनं परमिशन घेतली होती, की "भावा, यार 1-1.5 तास मी लेट येईन. तर जरा सांभाळून घे." तर तो म्हणाला, "काही हरकत नाही." दुसऱ्या दिवशी मी उठलो, 11:30 वाजले होते. आणि मला इतका राग आला, तर मी रागावलो. जो माझा बॉय, मी म्हणालो, "यार विचित्र माणूस आहेस यार. 11:30 वाजलेत यार. मला 7 वाजता पोहोचायचं होतं आणि ते सुद्धा यश चोप्रासाठी. मी पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करतोय, काय विचार करतील?" आणि जे पुढचं शूटिंग आहे मनसूरचं, तिथे मला 10 वाजता पोहोचायचं होतं. आता तुम्ही लोकं मला 11:30 वाजता उठवत आहात. तर रीना म्हणाली, "शट अप."
रीना माझ्यावर रागावली. तर मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो, "काय झालं?" तर रीना म्हणाली, "आम्ही तुम्हाला 5 वाजता उठवलं होतं. जी तुम्ही वेळ दिली होती उठवण्याची आणि जेव्हा 5 वाजता उठवलं तुम्ही म्हणालात फोटो सेशन कॅन्सल झालं." मी म्हणालो, "मी कधी म्हणालो असं?" अच्छा, आता मी एकदम शॉक आहे, की मी असं यार मी तर झोपलो होतो, असं कसं बोलू शकतो? म्हणाले, "तुम्ही झोपला होतात, परंतु तुम्हाला उठवलं तर तुम्ही म्हणाले कॅन्सल." आय सेड, "असं कसं मी खोटं बोलू शकतो?" ती म्हणाली, "तुम्ही खोटं बोलला आहात, तुम्ही कॅन्सल म्हणालात, म्हणून तर आम्ही नाही उठवलं. आणि तुम्ही तर हे सुद्धा म्हणालात शूटिंग सुद्धा कॅन्सल आहे, दिवसभर झोपू दे." तर ती पहिली वेळ होती जेव्हा मला रिअलाईज झालं, की यार मी झोपेमध्ये सुद्धा खोटं बोलतो. म्हणजे जेव्हा मी जागा असतो तेव्हा एखाद वेळी बोलत असीन, परंतु झोपेमध्ये सुद्धा डेफिनेटली बोलतो. जेव्हा दंगल तुम्हाला ऑफर झाली होती, हं, हं. जेव्हा गोष्ट सांगितली गेली, ज्यामध्ये होतं की जो कॅरेक्टर आहे तो खूप म्हातारा जाड आहे, आहे आणि जाड तो आहे, खूप केस पांढरे आहेत. हां. तर तुम्ही म्हणालात की असं वाटतं की सलमान आणि शाहरुखने माझं करिअर बरबाद करण्यासाठी ही गोष्ट पाठवली आहे. तुम्ही खरं बोलत आहात. मी मजेत असं बोललो होतो, परंतु ती मस्करी होती. मी त्यांना विचारलं डायरेक्टर, प्रोड्युसर आले होते. मी म्हणालो, "तुम्हा लोकांना ही गोष्ट पाठवली आहे." मी यावेळी माझा धूम 3 त्याच वेळी रिलीज झाला होता. पीके कदाचित रिलीज झाला होता. तर मी म्हणालो नितेशजींना "नितेशजी, यावेळी कसे लोकांना खूप गैरसमज आहे. त्यांना वाटतं की मी 30-35 चा आहे. त्यांना माझं खरं वय माहीत नाहीये. आणि तुम्ही जो सिनेमा बनवत आहात ना, जर मी तो केला तर माझं सत्य त्यांच्यासमोर येईल. त्यांना रिअलाईज होईल की हा ॲक्चुअली 55 चा आहे, म्हातारा माणूस आहे. 4 मुलींचा बाप असे जे कॅरेक्टर आहे सिनेमात. तर त्यामुळे या प्रकारे मी ॲज अ जोक म्हणालो होतो, की तुम्हाला सलमान शाहरुखने तर नाही पाठवलं ना, की यार त्याला दंगल द्या आणि याला आउट करून टाकूया. तर ॲज अ जोक पण काय तुम्हाला खरंच हां. कधीच असं वाटलं नाही, की असा रोल करून, हं, हं, ज्यामध्ये हं. माणूस खूप दिसायला फार सुंदर नाहीये, वय हो. जास्त दिसतंय त्याचं, हो, हो. जाडा जाड आहे, आहे. मुलींचा बाप आहे, असा रोल करून जी हिरोची इमेज आहे त्याला नुकसान पोहोचेल? हो, मला ही भीती होती आणि तेव्हाच मी नितेशजींना म्हणालो, की आपण एक काम करूया, की यार माझं स्टारडम कदाचित असं नको व्हायला, की लोक बघून कदाचित हा इतका जाड आहे, म्हातारा दिसतोय. माझ्या स्टारडममध्ये कदाचित काही फरक पडू शकतो. एखादा विचार करतो, की तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, की मी म्हणालो, "तुम्ही हा सिनेमा 5 वर्षांनी बनवा, 7 वर्षानंतर बनवा." तर ते तयार देखील झाले. ते म्हणाले, की "तुमच्यासाठी थांबेन, कारण माझी इच्छा आहे, की हा तुम्हीच करावा." परंतु गोष्ट काय आहे ना रजतजी, की कुठलीही गोष्ट माझ्या मनाला भावली ना, माझ्या रक्तात उतरली जाते. आणि इतकी चांगली गोष्ट होती आणि त्याची थीम इतकी चांगली होती. आपण आपल्या मुलींबद्दल सांगत आहोत, की आपल्या देशामध्ये ज्या मुली आहेत, त्यांच्याबरोबर आपण चुकीचे वर्तन नाही केले पाहिजे. त्यांना आपण त्याच गोष्टी द्यायला हव्या, ज्या आपण आपल्या मुलांना देतो. तर तो त्याचा मेसेज इतका चांगला होता. त्याच्या गोष्टीचं इतकी चांगली गोष्ट होती. तर मला वाटलं, की माझं करिअर संपलं तर संपू दे. भीती होती मला, असं नाही की भीती नव्हती. परंतु ती माझ्यासाठी इतकी गरजेची गोष्ट होती, की मी हा सिनेमा करावा. तो मी वेडा झालो होतो त्या गोष्टीसाठी. तो माझ्या रक्तामध्ये जसं मी म्हणालो ना, की माझ्या रक्तात उतरली होती ती गोष्ट. तर करायचाच करायचा होता. तर मग मी नितेशजींना परत बोलावून घेतलं. बघा 5-7 वर्ष तर विसरा. आपण लगेच सुरू करूया. पण जेव्हा तुम्ही एखाद्या रोलच्या प्रेमात पडता, तेव्हा तुम्ही काय करता? आशुतोष गोवारीकर बरोबर जेव्हा तुम्ही लगान करत हो, होता, हो, हो. तेव्हा ते तुम्हाला सांगायचे सकाळी शेव्ह करून या हां. आणि तुम्ही म्हणायचात नाही करणार. अरे, मोठं भांडण झालं होतं त्यावर. तुम्ही लोक स्वतः सांगा. सिनेमा बनत आहे ज्यामध्ये आम्ही ही गोष्ट सांगतोय, की तिथे पाणी नाहीये. आणि हा माणूस रोज सकाळी शेव्ह करून येतोय. तर तर मी आशूला म्हणालो, "आशू यार पब्लिक म्हणेल, की आता चला पब्लिक तर नंतर मी आपले जे गाववाले आहेत, जे मला रोज बघतात, ते म्हणतील, 'दादा भुवन, तुला हे पाणी कुठून मिळतं जे तू शेव्ह करून येतोस? आम्हाला सुद्धा सांग कुठली विहीर आहे भावा?' तर मी म्हणालो, की इलॉजिकल गोष्ट आहे. आणि आशू म्हणाला, "बघा, मी लॉजिकमध्ये नाही जात आहे. मला तुम्ही असे चांगले वाटता. तर त्या सगळ्याचा मी विचार नाही करत. तुम्ही प्लीज हेच करा. मी डायरेक्टर आहे, जे सांगतो ते करा." परंतु कमालीची गोष्ट ही आहे, की आज आपण याबद्दल बोलतोय, परंतु सिनेमा बघून कुणीच ही गोष्ट बोलली नाही, की तुम्ही रोज शेव कसे करत आहात, तिथे तर पाणी नव्हतं. हे हं. कुणाच्या लक्षात नाही आलं. तर ॲक्चुअली आशू करेक्ट होता. मी चुकीचा होतो. ही सेड तुम्ही लॉजिकली बघताय. तुम्ही लॉजिकली बघू नका. मला वाटतं, की भुवन एक असा असा दिसावा माझ्यासाठी. तर त्यामध्ये सुद्धा मी थोडी चीटिंग केली
तर मी काय करायचो, सकाळी सकाळी शेव करत नव्हतो, कारण मग ते एकदम जास्त चिकना दिसतो. तर मी काय करायचो, मी रात्री शेव करायचो. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 12 तास निघून जातील. तर थोडंसं त्यामध्ये ते एकदम क्लीन नसेल. तर इतकं मी करायचो, की मी म्हणजे तुम्हाला चांगलं दिसण्याची काही हौस नाहीये. नाही, मला पात्र दिसण्याची आवड आहे. जे माझं पात्र आहे, जी कथेची रिक्वायरमेंट आहे. जे ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन माझी एक्साइटमेंट असते, की तुम्ही जेव्हा मला पुढच्या वेळी बघाल, तर तुम्हाला वाटेल, की हा वेगळा माणूस आहे यार. हा मागच्या सिनेमात असा होता, हा असा होता, निकुम सर असा होता, इतका संवेदनशील. हे ते 3 इडियट्समध्ये एकदम वेगळा होता, पीकेमध्ये एकदम वेगळा. तुम्हाला वाटलं पाहिजे, की काय ही कुठली जादू आहे? हा माणूस कोण, काय आहे? हे मला हवं होतं. तर मी नेहमी माझा प्रयत्न असतो, की मी त्या पात्रामध्ये हरवून जावं, सामावून जावं. तर लोक जेव्हा मला बघतील, तेव्हा त्यांना आमिर खान नाही दिसणार. त्यांना वाटेल, की हा महावीर फोगट आहे. बस. तुम्ही कशा प्रकारे रूपं बदलली? काही छायाचित्र माझ्याजवळ आहेत. आता तुम्ही विषय काढलाय म्हणून मला वाटतं लोकांना हो, ते दाखवा, दाखवायला हवीत. दाखवा. एक-एक मला पण करून बघायचंय. दाखवूया आपण, की वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये कसे हो, दिसतंय आमिर हा खान. रंगीला. हा मंगल पांडे. हा दिल चाहतायचा आहे. हा गजनी. 3 इडियट्स. द धूम 3. पीके. दंगल. हे लाल सिंग चड्डा. आणि हा सितारे जमीन पर. हा बघा लगानचा. तलाश. हा फनाचा. हा तो आहे ना, तो आपला डेली बेलीमध्ये ते शेवटचं गाणं येतं ते. हा. जेव्हा तो आहे. एकत्रित आपण बघतो ह्या सगळ्या छायाचित्रांना, तेव्हा कळतं, की किती वेगवेगळे कॅरेक्टर्स तुम्ही निभवले आणि कसे-कसे रूप बदलले. आणि तुम्ही आणखीन एक गोष्ट नोटीस केली असेल, जास्त गेटअप नाहीये, की मी विग घातलाय किंवा असं काहीतरी मोठं केलंय, फेसवर काहीतरी केलंय. मला असं वाटतं, की तो मीच राहावा, परंतु त्यामध्ये एक बदल यावा. तो साधारणतः जो जे- बदल आहे तो आतून असला पाहिजे. तुम्ही आतून बदलता, मग तुम्ही बाहेरून बदलता. साधारणतः जे स्टार आहे त्यांना असं वाटतं, की हो. माझा लुक बदलला नाही झाला पाहिजे. हो, सगळे स्टार्स असेच आहेत. त्यांना सामान्यतः असं वाटतं, की चांगली गोष्ट आहे ही. कारण ऑडियन्सला सुद्धा वाटतं, की आमचे स्टार्स जे आहेत त्यांनी सुंदर दिसलं पाहिजे. आमच्या हिरोईन सुद्धा सुंदर दिसल्या पाहिजे. आपल्याला छान वाटलं. मला सुद्धा छान वाटतं. अमितजींना बघायचो, विनोद खन्नांना बघायचो. मला छान वाटायचं, अरे यार कमाल दिसतायत विनोदजी, काय दिसायचंय, काय चालायचंय. दत्त साहेब, हे सगळे हिरोज आहेत. तर परंतु माझी जी क्रिएटिव्हिटी जी गोष्ट आहे, त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी विसरून जातो. मला सुद्धा चांगलं दिसायचंय रजतजी. परंतु अडचण काय आहे, की मला त्या रोलमध्ये मला कॅरेक्टर दिसायचंय. तर आणि त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा माझं लक्ष नसतं माझ्या अ, अ, केसांवर किंवा कपड्यांवर. तर नेहमीच मी खूप कॅज्युअली ड्रेस्ड अप करतो. मला माहिती आहे, की जे मोठे-मोठे सुपरस्टार्स आहेत, ते एकदा एक कपडे घालतात, तर पुन्हा घालत नाहीत. हे माहिती आहे तुम्हाला? एकदा घातले, की परत नाही घालत. मी खूप मिडल क्लास पद्धतीचा माणूस आहे. मला वाटतं एकदा घालून काय फेकून देऊ की काय करू यार? हां, इतकं चांगलं शर्ट आहे, मी काय करू याचं? आणि हा परत नाही घालू शकत मी? तर मला हे खूप ऑड वाटतं. तर मी असंच फॉलो करतो. मला तो टी-शर्ट चांगला वाटतो, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझ्याकडे असे कपडे आहेत जे 20-20 वर्ष, 25 वर्ष जुने आहेत. आणि माझा एक भावनिक लगाव आहे त्यांच्याबरोबर, नातं आहे. तर मी जे आज सुद्धा तेच घालतो. तर थोडं-थोडं फाटतात सुद्धा. तुम्ही बघितलं असेल फोटोजमध्ये. अनेक माझे टी-शर्ट जे आहेत ते थोडे इथून-तिथून फाटले आहेत. मग त्यांना मी रिपेअर करतो. रफू वगैरे करतो ना आपण. बट मी सोडत नाही त्यांना. मी अजिबात सोडत नाही. कपडे घालतो मी. आता हेही खरं आहे, की एक दिवशी तुम्ही म्हणालात, की आता मी सिनेमे नाही करणार आहे. हो. एक अशी वेळ आली होती. माझं काय आहे, की 18 वर्षांच्या वयापासून मी सिनेमांमध्ये ॲज अन असिस्टंट डायरेक्टर मी काम सुरू केलं होतं. त्याच्या 4 वर्षानंतर मी ॲक्टर बनलो. तर झालं असं, की 18 वर्षाच्या वयापासून हा जो माझा जो मी सुरू केलाय प्रवास जो सुरू आहे, तो इतका मी या प्रवासामध्ये हरवलेलो होतो. या वेडेपणामध्ये, या मॅजिकमध्ये, या जोशामध्ये, या नशेमध्ये, क्रिएटिव्हिटीच्या, की इतकी वर्ष निघून गेली. मी 56चा झालोय आणि आता कोविडच्या कारणामुळे मी घरी बसलोय, एकटा, आणि मी विचार करतोय, की माझं आयुष्य कसं गेलं आहे. आणि हे कोविडमुळे झालं. जर कोविड नसतं तर मी त्याच वेगात अजून पुढे गेलो असतो. या कोविडमुळे मला जबरदस्ती घरी बसावं लागलं.
आणि जेव्हा मी विचार करत होतो, तेव्हा मला वाटलं, की यार हे आमिर तू हे काय केलंयस? तुझी जी फॅमिली आहे, मुलं आहेत, अम्मी आहे, भाऊ-बहीण आहेत. हे हे यांना तुम्ही इतक्या वर्षांमध्ये इतकं म्हणजे तुम्ही तुम्ही वेळच नाही दिला आणि तुम्ही वेळ देत सुद्धा होतात. तुम्ही त्यांच्याबरोबर राहत सुद्धा होते. तुमचे लक्ष कुठेतरी दुसरीकडे असायचं. तर अ, हे जेव्हा मी विचार करायला सुरुवात केली आणि रिअलाईज करायला सुरुवात केली, तर 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस तर याचं मला खूप डिप्रेशन आलं रजतजी आणि मला खूप वाईट वाटलं, की मला गिल्ट फील झालं, की मी या माझ्या मुलांबरोबर ठीक नाही केलं. आपल्या फॅमिलीबरोबर बरोबर नाही केलं. हे हे या नशेमध्ये मी राहायला नको होतं. तर मला स्वतःचा खूप राग आला. खूप राग आला मला. कारण ती वेळ परत येणार नाही. तोपर्यंत माझी मुलं मोठी झाली होती. आयरा आणि जुनैद. आयरा कदाचित 23 वर्षांची होती आणि जुनैद कदाचित 28 वर्षांचा होता. तर या गोष्टीला 4 वर्ष झाली आहेत. तेव्हा मला इतकं वाईट वाटलं, की यार जेव्हा मी कामाच्या नशेमध्ये या क्रिएटिव्हिटीच्या नशेमध्ये हरवलो होतो, तेव्हा त्यावेळी मला नव्हतं माहीत, की आयरा जेव्हा 4 वर्षांची होती किंवा 5-6 वर्षांची होती, तेव्हा तिच्या मनामध्ये काय विचार होते. तिला कोणत्या गोष्टी आवडायच्या? तिची काय स्वप्न होती? तिला कुठल्या गोष्टींची भीती होती? व्हॉट वॉज हर इन्सिक्युरिटीज? व्हॉट वेअर ड्रीम्स? कारण मी लक्षच नाही दिलं. कारण मी लक्षच दिलं नाही. माझे जे डिरेक्टर्स होते, त्यांच्याबरोबरच मी वेळ वेळ घालवायचो. आशुतोषची काय स्वप्न आहेत हे मला माहिती आहे. आशुतोषची काय इन्सिक्युरिटीज आहेत हे मला माहिती आहे. परंतु माझ्या मुलांच्या मला माहीतच नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटलं आणि मला खूप राग आला. मला स्वतःचाच राग आला, की हे मी कसं काय केलं? आणि कसं झालं माझ्याकडून हे? तर मी त्यावेळी निर्णय घेतला, की आता यानंतर मी कुठलाच सिनेमा नाही करणार. आता जो माझा पूर्ण वेळ आहे, मी माझ्या मुलांबरोबर घालवीन, माझ्या फॅमिलीबरोबर घालवीन. अच्छा हे लाल सिंगच्या दरम्यान होतं, कोविड आला होता कारण आमचा लाल सिंग अर्धा बनला होता. एक्झॅक्टली 50% झाला होता. अर्धा सिनेमा बाकी होता. तर मला खूप स्वतःचाच राग आला आणि मी निर्णय घेतला, की मी आता लाल सिंग माझा शेवटचा सिनेमा आहे, यानंतर मी काही नाही करणार. मग ही गोष्ट मी आपल्या कुटुंबाला सांगितली आणि मी त्यांची माफी मागितली, की "बाबा मी नव्हतो." तर त्यांनी सुद्धा मला दिलासा दिला. ते म्हणाले, की "नाही, नाही, तुम्ही जास्त हार्ड होतात स्वतःवर. तुम्ही बरेच म्हणजे चांगले वडील आहात. तर इतर वडिलांच्या तुलनेत तुम्ही ठीक-ठाकच केलंय. हं. परंतु मला वाटलं, की मी कमी केलंय." तर फॅमिलीमध्ये मी सगळ्यांना सांगितलं होतं, की हा माझा शेवटचा सिनेमा आहे. तर मी सोडून दिलं होतं. खरंच मी सोडून दिलं होतं. आणि कमालीची गोष्ट ही आहे, की त्याच्या आधी मी हा जो सिनेमा माझा येत आहे सितारे जमीन पर, त्याची गोष्ट ऐकून मी प्रसन्ना जे डिरेक्टर आहेत त्यांना मी हो म्हणून बसलो होतो. प्रसन्नाला मी हो म्हणालो होतो. कारण आम्ही लोक सिनेमा आधीपासून प्लॅन करत होतो, त्याचा प्रेप करत होतो. आणि आम्हाला माहीत सुद्धा नव्हतं, की कोव्हिड येणार आहे. आम्ही कोव्हिडमध्ये आमचा एवढा वेळ गेला, परंतु तो सिनेमा तोपर्यंत लॉक झाला होता. प्रसन्नाबरोबर मी डन केलं होतं, की आपण सिनेमा करतोय. तर साधारण एक 6-8 महिन्यानंतर मी विचार केला, की यार आता प्रसन्नाला मी सांगून टाकलं पाहिजे. तर मी त्याला चेन्नईवरून बोलावलं आणि मी प्रसन्नाला बसवून माझा हा विचार होता, की आज मी त्याला सांगून टाकीन, की "भावा मी सिनेमा करणं सोडलंय. तर तुम्ही या सिनेमामध्ये दुसऱ्या कोणाला तरी घ्या. मी तर ना प्रोड्यूस करेन ना ॲक्ट करेन." त्या दिवशी सकाळी माझ्या मुलांनी मला बसवलं, जुनैद आणि आयरा. आणि ते म्हणाले, की "आम्हाला समजतंय, की तुम्ही खूप डिस्टर्ब आहात. तुम्ही आमच्याबरोबर वेळ नाही घालवला. अ, आणि आम्हाला चांगलं वाटतंय, की तुमच्या मनामध्ये हा विचार आला आमच्यासाठी." तर त्या सकाळी त्यांनी व्हाईट बोर्ड घेतला आणि आणि त्यावर लिहिलं अगत्सूमध्ये आम्ही नंबर 1 आहे, हे असं करून 12 गोष्टी तिने लिहिल्या.
आणि मला विचारलं की या 12 पैकी तुम्ही कोणत्या गोष्टी करणार आहात? तर मी म्हणालो, "हे नंबर 1, नंबर 7 आणि नंबर 9 या 3 गोष्टींमध्ये माझी जबाबदारी असेल." तर ते म्हणाले, "यामध्ये तुमचा किती वेळ जाईल?" तर मी म्हणालो, "15% जास्त वेळ नाही जाणार या गोष्टींमध्ये." तर ते म्हणाले, "उरलेल्या 85% वेळ तुम्ही काय करणार आहात? बाकीचा वेळ तुम्ही काय करणार आहात?" मी म्हणालो, "मी तुमच्या दोघांबरोबर घालवेन." तर त्यांनी हात जोडले. ते ते म्हणाले, "नाही, नाही, इतका वेळ आता 6-8 महिने झालेत, तुम्ही इतका वेळ आमच्याबरोबर घालवलाय. इतका वेळ आम्ही संपूर्ण आयुष्यात तुमच्याबरोबर घालवला नाहीये आणि तुम्हाला कदाचित वाटेल 24 तास तुम्हाला आमच्याबरोबर राहायचंय, परंतु आम्हाला नाही वाटत की आम्ही 24 तास तुमच्याबरोबर राहावं. आमचं सुद्धा आयुष्य आहे." आणि जुनैद मला म्हणाला, की "बाबा तुम्ही तर इतके एक्स्ट्रीमिस्ट आहात, इतके एक्स्ट्रीमिस्ट आहात, की जर तुम्ही सिनेमा करत आहात तर वेड्यासारखं अफाट नुसते सिनेमेच करत आहात. दुसरा काही विचार तुम्ही करतच नाही. आता तुम्हाला वाटलं मला सिनेमे नाही करायचे, तुम्ही या बाजूला जाताय. पेंड्युलम असतो ना, घड्याळाचा पेंड्युलम. आता तुम्ही या बाजूला पोहोचलात, की मला एक सुद्धा सिनेमा नाही करायचा, सिनेमा सोडायचा. हे काय आहे? बालिशपणा आहे हा तुमचा. इतके एक्स्ट्रीमिस्ट कसे असू शकता?" एक मधली सुद्धा जागा असते ना, जे आपण म्हणतो ना मॉडरेशन, की तुम्ही प्रत्येक काम करा परंतु एक्स्ट्रीम नका करू. तर त्यांनी मला खूप समजावलं, की तुम्ही चुकीचं करताय आणि किरणने मला समजावलं. किरण तर रडू लागली. जेव्हा मी म्हणालो, "मी सिनेमा सोडतोय," ती रडायला लागली. तर मी म्हणालो, "तुम्ही रडताय कशाला? मी तर आता आणखी वेळ आपण घालवू सोबत." तर किरण म्हणाली, "नाही, तुमच्या लक्षात येत नाहीये. तुम्ही यू आर अ चाइल्ड ऑफ सिनेमा. जर तुम्ही सिनेमा सोडला, तर तुम्ही आम्हाला सुद्धा सोडत आहात. तुम्ही सगळ्यांना सोडत आहात. तर हे नाही केलं पाहिजे तुम्ही." तर त्या तिघांनी मला खूप समजावलं. ज्यांना ज्यांना मी खूप कमी वेळ दिला सिनेमामुळेच, त्यांनी मला सांगितलं, की "नाही, तुम्ही हे सोडू नका. करा आणि बॅलन्स करून करा." आणि ज्या लोकांनी, करोडो लोकांनी तुम्हाला प्रेम दिलं, इतका मोठा हो, स्टार बनवलं, हो, हो. त्यांना तर प्रॉमिस करा, की मी कधीच सोडणार नाही. हं. मी तुम्हाला तुमच्या शोमध्ये आज म्हणू शकतो, की हो, मी कधीच आपली फिल्म इंडस्ट्री नाही सोडणार आहे. ना मी हं. मी आज जो काही आहे, तो जो कोणी मी आज आहे, ते माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी आज इथे बसलोय तुमच्यासमोर आणि जे मला प्रेम आणि आदर मिळाला आहे, मी त्यासाठी इतका आभारी आहे. किती लोक असतात जे हे काम करू शकतात, जे त्यांच्या मनासारखं असेल आणि त्यांना यशसुद्धा मिळावं, आदरसुद्धा मिळावा, त्यांना प्रेमसुद्धा मिळावं. तर मी खूप हात जोडून वरच्याचे आभार मानतो, की मला हे सगळं काही मिळालंय. या देशाने, या धरतीने, या धरतीच्या लोकांनी मला हे सगळं दिलंय. तर मी अत्यंत आभारी आहे. हं.